Good morning, all of you. Today we are going to learn remained principles of management. तर बघा, लास्ट लेक्चरला आपण टोटल 14 प्रिन्सिपल्स किंवा 14 तत्त्व मॅनेजमेंटची सांगितली होती. त्यापैकी आपण 9 घेतली होती आणि आता राहिलेली 5 आपण आत्ता घेणार आहोत. आणि त्याचबरोबर त्यानंतर आपलं फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट ऑर ड्युटीज ऑफ मॅनेजमेंट. ओके, नेक्स्ट पॉईंट असणार आहे. तर बघा, आपल्याला आजचा पॉईंट होता स्कालार चेन. तर कशा पद्धतीनं एखादी चेन प्रोड्यूस करतात आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं मॅनेजमेंटची प्रिन्सिपल आणली जातात हे आपण बघितलं. आता नेक्स्ट पॉईंट बघा, ऑर्डर ऑर नेक्स्ट प्रिन्सिपल 10. ऑर्डर इज कन्सर्न विथ द सिस्टमॅटिक अरेंजमेंट्स मेड फॉर मेन मशीन्स अँड मटेरियल्स. आता ऑर्डर म्हणजेच काय किंवा ऑर्डर या शब्दाचा अर्थ आपण इथं नेमका कशा पद्धतीने घ्यायचा. तर ऑर्डर इज कन्सर्न्स विथ द सिस्टमॅटिक अरेंजमेंट. तर जी काही सिस्टमॅटिक किंवा सुसंगत अशा पद्धतीची अरेंजमेंट केलेली असते त्यालाच आपण इथं ऑर्डर करणार आहे, मग ऑर्डर म्हणणार आहे. तर मग बघा, आता मग ती कामगारांच्या बाबतीतली असू देत किंवा मशीन्सच्या बाबतीतली असू देत किंवा जे काय तुम्ही मटेरियल वापरणार आहे त्या बाबतीची असू देत. ओके, सेकंड पॉईंट बघा त्यातलाच, एव्हरी एम्प्लॉई शुड हॅव अ स्पेसिफिक डेजिग्नेशन ऑर प्लेस इन ॲन ऑर्गनायझेशन. तर आता बघा, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये जॉब करत असताना प्रत्येक व्यक्तीच्या क्वालिफिकेशन आणि त्याच्या स्किलवरती त्याचं सिलेक्शन केलं जातं. ओके, मग त्या प्रत्येक एम्प्लॉईला काय झालं पाहिजे तर त्याच्या कुवतीनुसार किंवा त्याच्या कपॅबिलिटीजनुसार त्याच्या कपॅसिटीजनुसार त्याला काय मिळालं गेलं पाहिजे तर डेजिग्नेशन किंवा पोस्ट जी काय असणार आहे त्याला ऑर्गनायझेशनमधली ती मिळाली गेली पाहिजे. अशा पद्धतीचं इथं काय गेले तर ऑर्डरमध्ये एक प्रिन्सिपल सांगितलेलं आहे. नेक्स्ट प्रिन्सिपल बघा, तर इक्विटी म्हणजे समानता. इक्विटी इन ॲन ऑर्गनायझेशन इज अ ब्लेंड ऑफ काइंडनेस अँड जस्टिस. तर बघा, आता इक्विटी जर आपण ऑर्गनायझेशनमधल्या इक्विटीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर इक्विटी किंवा ऑर्गनायझेशनमध्ये असणाऱ्या इक्विटीचा अर्थ इथं कसा घेतला जातो तर ब्लेंड ऑफ काइंडनेस अँड जस्टिस. ब्लेंड म्हणजेच काय तर मिक्सचर. ओके, तर काइंडनेस म्हणजे दयाळूपणा आणि जस्टिस तर न्यायाचे, या दोन्ही गोष्टी मिळून तयार झालेली इक्विटी म्हणजे समानता. आलं लक्षात. तर अशा पद्धतीची म्हणजे त्या इक्विटीमध्ये दयाळूपणा पण हवा आणि त्याचबरोबर कामगारांना न्याय मिळवून देण्याची भावनासुद्धा हवी. अशा पद्धतीची इक्विटी इथं ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला सांगितलेली आहे. आणि त्यातलाच नेक्स्ट पॉईंट बघा, इक्विटी हॅज टू बी मेंटेन इन ॲन ऑर्गनायझेशन व्हाईल ट्रीटिंग द एम्प्लॉईज. तर बघा, ज्यावेळी एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये कामगारांच्या बाबतीत एखादी समस्या असेल किंवा कामगारांच्या बाबतीत एखादा प्रॉब्लेम असेल तर ती सोडवण्यासाठी इक्विटीचा विचार केला गेला जावा. आणि प्रत्येक कामगाराला किंवा प्रत्येक एम्प्लॉईला इक्विटी हा विचार मनात ठेवूनच किंवा इक्विटी मेंटेन करूनच त्याला काय केलं जावं तर ट्रीट केलं जावं. आलं लक्षात. नेक्स्ट प्रिन्सिपल बघा, स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर ऑफ पर्सनल म्हणजेच काय बघा, तर टर्नओव्हर ऑफ द एम्प्लॉईज, रेट ऑफ नंबर ऑफ एम्प्लॉईज लिव्हिंग द जॉब अँड नंबर ऑफ एम्प्लॉईज जॉईनिंग द जॉब इन ॲन ऑर्गनायझेशन. आता टर्नओव्हर ऑफ द एम्प्लॉईज, मग आता टर्नओव्हर ऑफ द एम्प्लॉईज म्हणजे नेमकं काय तर इंटू ब्रॅकेट तुम्ही इथं बघू शकताय की रेट ऑफ नंबर ऑफ एम्प्लॉईज लिव्हिंग द जॉब म्हणजेच त्या लोकांचा आकडा जे जॉब सोडून जातात ऑर्गनायझेशनमधून अँड नंबर ऑफ एम्प्लॉईज जॉईनिंग द जॉब इन ॲन ऑर्गनायझेशन आणि त्या लोकांचा आकडा जे ऑर्गनायझेशन जॉईन करतात. ओके, यालाच आपण इथं काय म्हणणार तर टर्नओव्हर ऑफ द एम्प्लॉईज शुड बी मिनिमम अँड कंट्रोल. तो कसा असायला हवा तर कमीत कमी आणि नियंत्रित अशा पद्धतीनं असायला हवा. बघा, आज एखाद्या व्यक्तीनं ऑर्गनायझेशनमध्ये जॉब मिळवला आणि उद्या तो लगेच सोडून गेला, त्याचा काय होतं तर कामावरती परिणाम होतो. आलं लक्षात. म्हणजे तुमचं प्रोडक्ट असतं मग त्याला ट्रेनिंग देण्यात जो वेळ जाणार असतो किंवा समजा एक 4 दिवसांनी 8 दिवसांनी जॉब जॉईन केल्यानंतर सोडणं म्हणजे त्याला ट्रेनिंग देण्यासाठी गेलेला वेळ हा काय होत असतो तर वाया जात असतो. परत मग त्या ठिकाणी दुसरा एम्प्लॉई शोधणं, त्याला परत तेच ट्रेनिंग देणं आणि मग अशा पद्धतीनं काय होतं तर जे काही प्रोडक्ट असेल किंवा जो कोणताही प्रोजेक्ट असेल तो कंप्लीट करण्यासाठी बरेच प्रॉब्लेम्स हे येत असतात.
त्यातलंच नेक्स्ट पॉईंट बघा, इफ द एम्प्लॉई टर्नओव्हर इज मोअर इट इज डिफिकल्ट टू अचीव ऑर अटेन द ऑब्जेक्टिव्ज ऑफ ॲन ऑर्गनायझेशन, सो स्टेबल वर्कफोर्स इज सिग्निफिकंट. आणि मी सांगितलं त्या पद्धतीनं जर समजा एम्प्लॉईचा हा जो टर्नओव्हर आहे म्हणजे जॉब सोडण्याची आणि जॉब परत ॲक्सेप्ट करण्याची जी काही संख्या आहे ती काय असली पाहिजे तर मर्यादित असली पाहिजे. जर ती मर्यादित नसेल तर इट इज डिफिकल्ट टू अचीव ऑर अटेन द ऑब्जेक्टिव्स. तर ते काय होतं तर त्या ऑर्गनायझेशनचं जे काही गोल आहे किंवा जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ते अचीव करण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी खूपच प्रॉब्लेम्स येतात, खूप डिफिकल्टीज येतात. सो स्टेबल वर्कफोर्स इज सिग्निफिकंट. आणि त्यामुळं स्टेबल वर्कफोर्स म्हणजे बऱ्यापैकी या गोष्टीचा विचार हा कमी केला जावा. म्हणजे जो काही एम्प्लॉई टर्नओव्हर आहे तो कमीत कमी असावा जेणेकरून ऑर्गनायझेशनला फायदा होईल. ओके, नेक्स्ट प्रिन्सिपल बघा, इनिशिएटिव्ह. Initiative refers to the planning. Only planning is not sufficient. It is to be ensured that work is done as per the plan made. आता इनिशिएटिव्ह कशाला रेफर करतात तर प्लॅनिंगला. म्हणजे तुम्ही सुरुवातीला जो काय भाग घेतला आहे त्या प्रोजेक्टमध्ये त्यालाच आपण इथं काय म्हणणार आहोत तर इनिशिएटिव्ह. मग सुरुवातीचा भाग काय असतो तर प्लॅनिंग. ओके, मग आता फक्त प्लॅनिंग करणं हे एवढंच गरजेचं नाही किंवा फक्त एवढंच आवश्यक नाही आहे. तर काय बघा, इट इज टू बी एन्श्युअर्ड दॅट वर्क इज डन ॲज पर द प्लॅन मेड. तर हे सुद्धा खात्रीपूर्वक सांगितलं गेलं पाहिजे की जो काही प्लॅन तुम्हाला दिला गेला आहे त्या प्लॅनपूर्वक तुम्ही काय करत आहात तर तुमचं काम किंवा तुमचं वर्क हे करत आहात. नेक्स्ट पॉईंट बघा, सो प्लॅनिंग अँड इट्स सक्सेसफुल एक्झिक्युशन इज द की मोटिवेटर. आणि म्हणूनच प्लॅनिंग आणि त्याचं यशस्वी अशी अंमलबजावणी म्हणजे प्लॅनिंग करणं आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी करणं हे काय आहेत तर प्रोत्साहनासाठी की आहेत किंवा यशाची गुरुकिल्ली आहे किंवा प्रोत्साहनाची गुरुकिल्ली आहे असं आपण म्हणू शकतो. अँड द लास्ट वन इज एस्प्रिट दी कॉर्प्स. म्हणजेच काय तर बघा, टीमवर्क इज अ की टू द बेस्ट युटिलायझेशन ऑफ पर्सनल. तर आता बघा, कधी पण टीमवर्कमध्ये काम करणं हे काय असतं तर एक खूप फायद्याची किंवा खूप उपयोगाची अशी गोष्ट असते. टीमवर्क स्पिरिट एन्श्युअर्स हार्मनी इन अँड युनिटी इन अँड ऑर्गनायझेशन. जर तुम्ही एकट्याने काम करत असाल आणि तेच काम जर तुम्ही टीममध्ये करत असाल तर त्यामुळं काय होते तर एक चांगल्या पद्धतीची हार्मनी तुमच्यामध्ये तयार होते अँड युनिटी इन अँड ऑर्गनायझेशन. त्याचबरोबर तुमच्या ऑर्गनायझेशनची एकता किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनची एकी इतर लोकांना दिसून येत असते. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, बाकीचे जे सगळे शब्द आहेत ते इंग्लिशमध्ये आहेत आणि हा शब्द थोडा वेगळा असं तुम्हाला वाटत असेल तर त्या शब्दाचा अर्थ एस्प्रिट दी कॉर्प्स. म्हणजे तुम्हाला कधी काय होतं तर MCQसाठी हा क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट इज द मीनिंग ऑफ किंवा व्हॉट इज द मीन्स ऑफ एस्प्रिट दी कॉर्प्स. तर एस्प्रिट दी कॉर्प्सचा अर्थ आहे टीमवर्क. ओके, तर हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं FW टेलर यांनी जे आपल्याला FW टेलर यांनी जे आपल्याला 14 प्रिन्सिपल सांगितली होती ती आता या पद्धतीनं कंप्लीट झालेली आहेत. जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही तो मला क्लिअर करू शकताय. ओके, आणि आता आपण नेक्स्ट पॉईंट घेऊया यातलाच 1.3 फंक्शन्स ऑर ड्युटीज ऑफ मॅनेजमेंट. तर बघा, फंक्शन्स ऑर ड्युटीज ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच काय तर मॅनेजमेंट फंक्शन्स ऑर ड्युटीज आर ब्रॉडली क्लासिफाईड इंटू फॉलोविंग कॅटेगरीज. मग ही जे मॅनेजमेंटचे फंक्शन्स आहेत किंवा ह्या ज्या मॅनेजमेंटच्या ड्युटीज आहेत त्या ब्रॉडली क्लासिफाईड केलेल्या दिसून येतात. तर त्या कशा पद्धतीनं क्लासिफाईड केल्यात आणि कोणकोणत्या पॉईंट्समध्ये क्लासिफाईड केल्यात हे आत्ता आपण बघूयात. तर बघा, इथं तुम्हाला एक T डायग्राम दिसत असेल तर त्यामध्ये बघा फंक्शन्स, तुमच्या लेफ्ट साईडला बघा फंक्शन्स ऑर ड्युटीज ऑफ मॅनेजमेंट. मग त्याच्यामध्ये तुम्हाला एक T डायग्राम दिसेल. त्याच्यामध्ये बघा, पहिला आहे प्लॅनिंग, सेकंड वन इज ऑर्गनायझिंग, थर्ड वन इज डिरेक्टिंग, फोर्थ वन इज कंट्रोलिंग, फिफ्थ वन इज मोटिवेटिंग, नेक्स्ट वन इज कोऑर्डिनेटिंग अँड द लास्ट वन इज डिसिजन मेकिंग. ओके, तर अशा पद्धतीचे 7 पॉईंट्स तुम्हाला इथं किंवा 7 फंक्शन्स किंवा 7 ड्युटीज ऑफ मॅनेजमेंट असं आपण म्हणू शकतो त्यांनी इथं आपल्याला इंट्रोड्यूस करून दिलेले आहेत.
तर बघा, द नेक्स्ट सेक्शन डिस्क्राइब्स ईच अँड एव्हरी फंक्शन टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ मॅनेजमेंट इन डिटेल. तर आता मॅनेजमेंटची कन्सेप्ट जी काय आहे किंवा जी काही संकल्पना आहे ती डिटेलमध्ये समजावून सांगण्यासाठी काय केली, तर त्यांनी आपल्याला ईच अँड एव्हरी पॉईंट हॅज एक्सप्लेन फॉर अस. ओके. तर बघा, पहिला पॉईंट, प्लॅनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ द मॅनेजमेंट. सक्सेस ऑफ द प्रोजेक्ट ऑर वर्क डिपेंड्स ऑन द क्वालिटी ऑफ प्लॅनिंग. तर आता प्लॅनिंग हे काय आहे, तर मॅनेजमेंटमध्ये अतिशय महत्त्वाचं असलेलं मॅनेजमेंटचं हे कार्य आहे. जर प्लॅनिंगच नसेल तर मॅनेजमेंट असणार नाही. कारण की ज्यावेळी आपण एखादी गोष्ट करणार आहोत असं ठरवतो किंवा त्यासाठी व्यवस्थापन करत असतो, पण त्याच्यासाठी आपण नेमकी गोष्ट ती कोणती करणार आहे, कशी करणार आहे, कधी करणार आहे आणि का करणार आहे, या सगळ्या गोष्टींची उत्तरं फक्त प्लॅनिंग हेच देत असतं. ओके. म्हणूनच जर व्यवस्थापन म्हणूनच जर मॅनेजमेंट हवं असेल तर त्याच्या आधी प्लॅनिंग असणं हे खूप गरजेचं आहे. सक्सेस ऑफ द प्रोजेक्ट ऑर वर्क डिपेंड्स ऑन द क्वालिटी ऑफ प्लॅनिंग. आणि त्याचबरोबर तुमच्या प्रोजेक्टचं सक्सेस किंवा तुमच्या प्रोजेक्टचं जे वर्क असणार आहे ते कशावरती डिपेंड असतं, तर तुम्ही त्या प्रोजेक्टसाठी कशा पद्धतीनं प्लॅनिंग केलं आहात ते, म्हणजे क्वालिटी काय आहे तुमच्या प्लॅनिंगची. आलं लक्षात. म्हणजे समजा आता 1 वर्षाचा प्रोजेक्ट आहे, तर तो तुम्ही फक्त 7 महिन्यापर्यंत प्लॅनिंग केलं असेल. आलं लक्षात. आणि तिथून पुढच्या महिन्यांचं प्लॅनिंग नसेल आणि नंतर करूयात वगैरे असं ठरवलं, तर त्याची क्वालिटी काय असणार आहे, अगदी लो लेवलची क्वालिटी असणार आहे. ओके. मग त्यामुळे तुम्हाला स्टार्ट टू एंड तुम्हाला ज्या पद्धतीचं वर्क करायचं आहे किंवा तुम्हाला ज्या पद्धतीचा प्रोजेक्ट करायचा आहे, तर त्या पद्धतीचं प्लॅनिंग असणं तुमचं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, प्लॅनिंग कॅन बी डिफाईन ॲज द सेट ऑफ स्टेप्स टू डू द पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी ऑर ॲक्टिव्हिटीज इन सिस्टमॅटिक मॅनर. आता प्लॅनिंग म्हणजेच काय किंवा प्लॅनिंगचं डेफिनेशन आपण कसं करू शकतो किंवा प्लॅनिंग हा वर्ड डिफाईन कसं करू शकतो, तर बघा, द सेट ऑफ स्टेप्स, तर पायऱ्यांचा असलेला संच. टू डू द पर्टिक्युलर म्हणजे एखादी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी ठरवलेल्या पायऱ्यांचा असलेला संच ऑर ॲक्टिव्हिटीज इन सिस्टमॅटिक मॅनर, किंवा सुसंगतपणे ठरवण्यात आलेल्या एखादी कृती. म्हणजे आपण या गोष्टीनंतर कुठली गोष्ट करायची, त्यानंतर आपण कुठली गोष्ट करायची, या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित किंवा सुसंगतपणे केलेली कृती, यालाच आपण काय म्हणणार आहोत, तर प्लॅनिंग. द बेस ऑफ सक्सेस ऑफ एनी प्रोजेक्ट ऑर गोल ऑफ ॲन ऑर्गनायझेशन इज इट्स प्लॅनिंग. तर बघा, कुठल्याही ऑर्गनायझेशनचा पाया किंवा कुठल्याही एखाद्या प्रोजेक्टचं असलेलं गोल, यालाच आपण काय म्हणू शकतो, तर ऑर्गनायझेशनचं प्लॅनिंग. द बेस्ट इज द प्लॅन, द बेस्ट रिझल्ट्स आर प्रोड्यूस. तर बघा, ज्या पद्धतीचं म्हणजे जेवढ्या चांगल्या किंवा जेवढ्या उत्कृष्ट पद्धतीचा तुमचा प्लॅन असेल, तेवढ्या उत्कृष्ट पद्धतीचं किंवा तेवढ्या चांगल्या पद्धतीच्या प्रोडक्टचा रिझल्ट तुम्हाला हा मिळणार असतो. नेक्स्ट बघा, प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज रिमेनिंग ऑल फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट्स आर स्ट्रिक्टली डिपेंड्स ऑन द प्लॅनिंग ॲक्टिव्हिटी. द बॅड प्लॅनिंग थ्रोज अॅन ऑर्गनायझेशन आउट ऑफ द मार्केट. तर बघा, प्लॅनिंग हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की बाकीचे जे फंक्शन्स आहेत मॅनेजमेंटचे ते सगळे कशावरती डिपेंड आहेत, तर म्हणजे स्ट्रिक्टली म्हणजे अतिशय काय म्हणतो आपण, अतिशय आवश्यकतेनुसार किंवा खूपच जवळीकतेने आपण काय म्हणू शकतो, तर प्लॅनिंग या पॉईंटवरती बाकीचे किंवा प्लॅनिंग या फंक्शनवरती बाकीचे सगळे फंक्शन्स हे स्ट्रिक्टली डिपेंडंट आहेत. त्याचबरोबर द बॅड प्लॅनिंग थ्रोज अॅन ऑर्गनायझेशन आउट ऑफ द मार्केट. जर तुमचं काय वेळेला काय होतं की जर तुमचं प्लॅनिंग हे चांगलं नसेल किंवा उत्कृष्ट नसेल, तर त्याचा परिणाम तुमच्या ऑर्गनायझेशनवरती दिसून येतो आणि तुमची ऑर्गनायझेशन ही थ्रोज अॅन ऑर्गनायझेशन आउट ऑफ द मार्केट. तर तुमचं ऑर्गनायझेशन जे असतं ते तुम्हाला म्हणजे तुमची ऑर्गनायझेशन तुमच्या बॅड प्लॅनिंगमुळं काय होऊ शकतं, तर मार्केटमधून फेकून दिली जाऊ शकते किंवा त्याला बाजूला केलं जाऊ शकतं. ओके. पुढं बघा, ऑब्जेक्टिव्ज ऑफ गुड प्लॅन ॲट डिपार्टमेंटल ऑर ऑर्गनायझेशनल लेवल. तर आता
एखादा चांगला प्लॅन तयार करण्यासाठी डिपार्टमेंटल किंवा ऑर्गनायझेशन लेवलवरती कुठले कुठले ऑब्जेक्टिव्ज असावेत ते इथं त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत बघा. द फर्स्ट वन इज टू अचीव द डिपार्टमेंटल ॲज वेल ॲज ऑर्गनायझेशनल गोल. प्लॅन कशासाठी केला जातो तर जे काही डिपार्टमेंटल आणि ऑर्गनायझेशनल लेवल तुमचे गोल्स असतात ते अचीव करण्यासाठी. सेकंड वन इज टू क्रिएट द फिजिबल वर्क शेड्यूल अँड कम्प्लीट वर्क विदिन टाईम लिमिट. प्लॅन हा परत कशासाठी केला जातो तर एक तुमचं जे फिजिबल वर्क शेड्यूल असतं म्हणजे कामाचं व्यवस्थित वेळापत्रक ते तयार करण्यासाठी अँड कम्प्लीट वर्क विदिन टाईम लिमिट. आणि तुम्हाला जी काही वेळेची मर्यादा दिली असते त्या वेळेच्या मर्यादेमध्ये राहून काम करण्यासाठी. नेक्स्ट वन बघा, टू युटिलाइज रिसोर्सेस इन प्रॉपर वे बाय मिनिमायझिंग वेस्टेज. त्याचबरोबर जे काही मटेरियल तुम्हाला पुरवलं गेलेलं किंवा जे काही रिसोर्सेस तुम्हाला प्रोव्हाइड केले गेलेले आहेत ते चांगल्या पद्धतीनं आणि योग्य पद्धतीनं वापरण्यासाठी म्हणजे कमीत कमी त्यांचा वेस्टेज जास्तीत जास्त त्यांचा वेस्टेज न करता कमीत कमी मटेरियलमध्ये काय केलं गेलं पाहिजे तर तुमच्याकडून तो प्रोजेक्ट हा तयार झाला पाहिजे. नेक्स्ट बघा, फॉर बजेटिंग फॉर डिफरंट प्रोजेक्ट्स ऑर वर्क्स. तर वेगवेगळ्या पद्धतीचं बजेट करण्यासाठी म्हणजे समजा फॉर बजेटिंग फॉर डिफरंट प्रोजेक्ट्स ऑर वर्क्स म्हणजे समजा तुम्हाला 2-3 प्रोजेक्ट्स एका वर्षामध्ये करायचे आहेत तर तुमच्याकडे जर व्यवस्थित प्लॅनिंग असेल तर तुम्हाला लक्षात येईल की मी कुठल्या म्हणजे मी 3 प्रोजेक्ट एका वर्षी करू शकतो का, माझं तेवढं बजेट आहे का, मी कुठल्या प्रोजेक्टमध्ये किती बजेट इन्व्हेस्ट करावं या सगळ्या गोष्टींचा आढावा येण्यासाठी प्लॅनिंग करणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर बघा, प्रॉपर डेलिगेशन ऑफ वर्क कामाचं योग्य नियोजन होण्यासाठी. नेक्स्ट, अलोकेटिंग राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज वेगवेगळ्या अथॉरिटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज अलोकेट म्हणजे वाटून देण्यासाठी किंवा विभागून देण्यासाठी. देन टू इन्क्रीज टीमवर्क स्पिरिट कामगारांमध्ये किंवा एम्प्लॉईजमध्ये टीमवर्क स्पिरिट इन्क्रीज करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी. कन्सिडरिंग ऑल रिस्क इनकन्सिस्टन्सीज अँड अनसर्टनिटीज टू अवॉइड फ्युचर लॉस. तर बघा, तुमच्याकडे जर प्लॅनिंग असेल तर तुम्ही फ्युचरमध्ये होणारे लॉस किंवा अनिश्चित अशा गोष्टी काय करू शकता तर बऱ्यापैकी तुम्ही त्यांचा अंदाज लावू शकता जर तुम्ही प्लॅनिंग चांगलं केलं असेल तर. नेक्स्ट बघा, टू अचीव ऑप्टिमायझेशन म्हणजे दूरदृष्टिक्षेप येण्यासाठी. अँड नेक्स्ट लास्ट वन इज टू वर्क विथ स्टँडर्ड्स ऑफ ऑर्गनायझेशन. जर तुमच्याकडं प्लॅनिंग व्यवस्थित असेल तर तुम्ही त्या ऑर्गनायझेशनच्या स्टँडर्डमध्ये बसून त्या पद्धतीचं प्लॅनिंग हे करू शकाल. नेक्स्ट पॉईंट बघा, ॲडव्हान्टेजेस ऑफ प्लॅनिंग. तर आता एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग केल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला काय काय फायदे होतात ते आपण बघूयात. तर फर्स्ट वन इज अ कम्प्लीट गाईडलाईन अबाउट हाऊ व्हेन अँड व्हॉट वर्क हॅज टू बी डन. जर तुम्हाला प्लॅनिंग प्लॅन हा शब्द माहीत असेल तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात बघा. तर अ कम्प्लीट गाईडलाईन एखाद्या गोष्टीविषयी किंवा एखाद्या कामाविषयी एक पूर्णपणे अशी गाईडलाईन मिळते म्हणजे ते काम कसं करायचं आहे, कधी करायचं आहे आणि कुठल्या पद्धतीचं ते काम असणार आहे. ओके. नेक्स्ट वन बघा, प्लॅनिंग हेल्प्स इन कम्प्लिटिंग गोल्स ऑफ ऑर्गनायझेशन. त्याचबरोबर प्लॅनिंग केल्यामुळं काय होतं तर तुमच्या ज्या ऑर्गनायझेशन्सचे गोल आहेत ते कंप्लीट करण्यासाठी आणि अचीव करण्यासाठी हेल्प होते. थर्ड, डिलेज इन वर्क कॅन बी अवॉइडेड. तर जर तुमच्याकडं टाईम टेबल असेल किंवा प्लॅनिंग असेल की मला हा प्रोजेक्ट 6 महिन्यात कंप्लीट करायचा आहे किंवा 3 ते 4 महिन्यात कंप्लीट करायचं आहे तर त्यामुळं काय होतं तर बघा कामामध्ये होणारा उशीर किंवा वेळेचा होणारा अपव्यय हा टाळता येतो. नेक्स्ट वन, प्लॅन्स एन्श्युअर मिनिमायझेशन ऑफ रिस्क अँड अनसर्टनिटी इन वर्क. तर जर तुमच्याकडं प्लॅन तयार असेल किंवा रेडी असेल तर भविष्यात येणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील म्हणजे रिस्क असेल किंवा अनिश्चित अशा गोष्टी असतील त्या टाळण्यासाठी बऱ्यापैकी मदत होते. नेक्स्ट वन बघा, जनरली नो इमर्जन्सीज ऑकर इन वर्क बिकॉज ऑफ गुड प्लॅनिंग. आणि जर तुमचं प्लॅनिंग हे चांगल्या पद्धतीचं असेल, तुम्ही चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग करून ठेवलं असेल तर अशा प्रकारच्या कामांमध्ये जनरली काय होत नाही तर इमर्जन्सी असणाऱ्या गोष्टी येत नाहीत. नेक्स्ट वन बघा, वर्क कॅन बी डन इफिशियंटली. त्याचबरोबर तुमचं काम हे चांगल्या पद्धतीनं आणि परिणामकारक होतं. सेवन्थ बघा, प्लॅनिंग मिनिमायझेस वर्क प्रेशर अँड डेडलाईन
टेन्शन्स. त्याचबरोबर जर तुमच्याकडं प्लॅनिंग असेल तर तुम्ही तुमच्या डोक्यावरती असणारं कामाचं प्रेशर किंवा कामाचा ताण आणि वेळेची असणाऱ्या डेडलाईनचं टेन्शन या गोष्टी होत नाहीत. कारण की तुम्हाला माहीत असते की मी ही गोष्ट आत्ता सुरू केली तर ती गोष्ट मी या वेळेपर्यंत किंवा या तारखेपर्यंत संपवणार आहे. ओके, कारण की तुमच्याकडं तशा पद्धतीचं प्लॅनिंग असतं. नेक्स्ट वन बघा, स्टँडर्डायझेशन कॅन बी एन्फोर्स थ्रू प्लॅन्स. त्याचबरोबर जर तुमचं टाईम टेबल व्यवस्थित असेल किंवा प्लॅनिंग असेल तर तुम्ही तुमच्या प्रोडक्टमध्ये स्टँडर्डायझेशन मेंटेन करता. अँड द लास्ट वन बघा, हेल्प्स इन डिटर्मिनिंग फ्युचर प्रॉब्लेम्स. त्याचबरोबर भविष्यात येणारे प्रॉब्लेम्स हाताळण्याचं काय होतं तर तुम्हाला एक प्रकारचा कॉन्फिडन्स यामध्ये येत असतो. ओके, तर बघा, तर आता नेक्स्टचा पॉईंट बघा, तर इट इज ऑब्झर्व्ड दॅट प्लॅनिंग गेट्स फेल बिकॉज ऑफ फॉलोइंग रिझन्स. तर बघा, असं सुद्धा ऑब्झर्वेशन केलं गेलं की बऱ्याच गोष्टींमुळं प्लॅनिंग हे फेल जातं. का तर बघा, त्याची कारणं बघा. फर्स्ट वन इज इनकम्प्लीट नॉलेज ऑफ वर्क. जर तुम्हाला तुमच्या कामाचं अपूर्ण असं ज्ञान असेल तर. सेकंड, अब्सेन्स ऑफ डेटा ॲनालिसिस. त्याचबरोबर तुम्ही जो काही डेटा तयार केला आहे किंवा जे काही माहिती संकलित केलं आहे त्याचं ॲनालिसिस करणं म्हणजे विश्लेषण करणं जर तुम्हाला जमत नसेल तर. थर्ड वन इज अनरिॲलिस्टिक नेचर ऑफ प्लॅन. म्हणजे तुमच्या जर प्लॅनमध्ये खरेपणा नसेल तर. नेक्स्ट, अब्सेन्स ऑफ फीडबॅक ऑफ प्लॅन. जर तुम्ही जो काही प्लॅन तयार केला त्याला जर फीडबॅक नसेल तर. फिफ्थ वन इज इन्व्हॉल्वमेंट ऑफ पीपल इन प्लॅनिंग हू आर नॉट इन्व्हॉल्वड इन ॲक्च्युअल वर्क. तर अशा लोकांचं प्लॅनिंगमध्ये इन्व्हॉल्वमेंट, जी लोकं ज्यावेळी तुमचं काम किंवा तुमचा प्रोजेक्ट सुरू होतं त्यावेळी ॲक्च्युअलमध्ये तिथं नसणार आहेत. ओके, म्हणजे बघा, आता मी जर एखाद्या प्रोजेक्टमध्ये काम करत नसेल तर मी प्लॅनिंगमध्ये पण नसायला पाहिजे. कारण की मी जर काम करत नसेल तर मी प्लॅनिंग माझ्या पद्धतीने करणार. ओके, पण ॲक्च्युअल वर्कच्या वेळी मी तिथं नसणार आहे. त्यामुळे ते प्लॅनिंग काय असेल, कशा पद्धतीचं असेल ते फक्त मलाच माहिती असणार आहे. ओके, नेक्स्ट वन बघा, नॉट कन्सिडरिंग रिस्क्स अँड अनसर्टन्टीज. त्याचबरोबर रिस्क म्हणजे भविष्यात आपल्याला अशा काहीतरी अडचणी येतील किंवा अनसर्टन्टीज म्हणजे अनिश्चित अशा गोष्टींचा सामना करावा लागेल वगैरे, या गोष्टींचा विचार न करणं म्हणजे बॅकअप प्लॅन वगैरे तयार नसणं, या गोष्टीमुळे सुद्धा प्लॅनिंग फेल होतं. नेक्स्ट वन बघा, इम्प्रॉपर डेलिगेशन ऑथॉरिटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. त्याचबरोबर अयोग्य अशा डेलिगेशन असतील किंवा अयोग्य माणसाच्या हाती किंवा अयोग्य व्यक्तीच्या हाती असलेल्या ऑथॉरिटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजे मग तो व्यक्ती समजा कदाचित तो बुद्धीने त्याची कुवत नसेल तेवढी ऑथॉरिटी सांभाळण्याची, तर अशा व्यक्तीच्या हातामध्ये जर मॅनेजमेंट गेलं किंवा बाकीच्या गोष्टी गेल्या तर तरीसुद्धा प्लॅनिंगमध्ये प्लॅन काय होत असतो तर फेल होत असतो. ओके, तर बघा, अशा पद्धतीने इथं आपण आपलं हे लेक्चर थांबवतो आहे आणि आय होप तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉल करू शकताय किंवा कॉन्टॅक्ट करून विचारू शकताय. हा जो राहिलेला पार्ट आहे ऑपरेशनल प्लॅन्स, टॅक्टिकल प्लॅन्स, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. ओके, आणि जर कोणाला काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय. थँक्यू.